वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी तू अनुष्काला फोन करून बोलून घे, सगळं सेटल करून टाकून आपण. अनुष्काला पिक्चरला अरे साध्या मेसेजचा रिप्लाय करेना ती. दादा एवढ्या मेहनतीनं PhD सँक्शन झाली, आता उगा एवढ्यावरनं वाद झाले ना तर. पप्पी ऐक ना, तू नको एवढा विचार करू. आपण समजून सांगू आपण. तुम्ही म्हणल्याप्रमाणे पप्पीनी नगर मधनच भरला PhDचा फॉर्म. फक्त आता त्याच्यामुळे तिला गाईड नगरचाच मिळालाय, फक्त लग्न नाही झालं त्याचं. एक काम करा, लीलाधरला बोलवा. दोन पोती टाकतायत आणि अख्खं शेत घशात घातलंय. आले लीला भाऊजी. ए ते पोते टाक आतमध्ये. काय रे इकडे वाड्यावर आल तू, आपण बोलिल तर काहीतरी अर्जंट काम आहे म्हणली. टेन्शनचं असेल, आता मलाच बोलू देत नाही. चालेल, घेतलं का ते दुसरं वर घे. चल चल की पटपट. लीला आला का? हा आलो. काय आप्पा आयुष्याचा हिशोब मांडला काय? इथं टाक, आण टाक इथं, आणि जा तू आता. ए पोरा, तसं जाऊ नको रे, काहीतरी खाऊन जा. काय आणलं रे? तूर आणली होती, हरभरे पण चांगले आलेत आप्पा. तुमची कृपा. शेतात राबत तू आणि माझी कशी कृपा रे. घे सुनबाई, ये घे. हे काय आणलं रे? उमराला मध लागला होता पोळ, दिग्याला म्हणले दे रे काढून आप्पासाठी. किती करशील रे या आप्पासाठी, किती करशील? अरे माझी सख्खी बोल मला विचारी ना. वा वा वा, तुझ्या आजान लावला होता उंबर, अजून वास नाकातोय माझ्या बाबा. सुन बाई घ्या. लीला आला, चहा टाका. हो. कसला? बिन पाण्याचा. मम्मी, अगं मम्मी, तुला किती वेळा सांगितलं ग मम्मी मम्मी करीत जाऊ नको म्हणून? आई म्हणाला का जीभ झडते का तुझी? अगं बाई माझी मशीन थांबव. अगं मशीन थांबव आधी. अगं फेवरेट टॉप आहे ग माझे. काय केलं तू यांचं? अगं सोने, हे दोन्ही मला उसवलेले दिसले, हे पाहिजे हाय का? तुम्ही म्हणलं लागोलाग याला शिवून घेऊ. अगं बाई येडी का ग तू? अगं ते टॉप काय फाटले नाहीयेत. मग अगं तसल्या डिझाईनचे टॉप ट्रेंडिंग आहे का सध्या? काय? अगं बाई फॅशन आहे, स्टाईल आहे नवी. ही अशी फाटकी फॅशन कसं दिसतंय? अगं सगळे खांदे उघडे दिसता ना याच्यातून. कसं का दिसना? मी खास पुण्याहून मागवलं होता ग तो. सोने काय झालं, ओढू करू राहिली? मम्मीला विचार काय झालं.
काय झालंय? अरे मुन्या हे पाय हे जे दोन्ही टॉप आहेत ना हे ना हे असे उसवलेले दिसले मला. मी म्हणलं जरा शिवून घेऊ याला. तर ही मला म्हणते की हे फॅशन आहे. आता मला काय कळतं या फॅशनचं सांग तू. अगं पण शिराई मारण्याच्या आधी एकदा विचारायचं ना मला. सोने एक मिनिट. अगं आईला कळतं का फॅशन बिशन? तिचं वय काय, तुझं वय काय, उगाच ओरडायचं. हा हे बरं आहे हा. चूक मम्मीच्या आणि तुम्हाला शिकव. हा मास्तरच आहे तू हाडाचा. काही झालं की आपलं लेक्चर सुरू. एवढीच लेक्चर द्यायची हाऊस आहे ना तर कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लेक्चर घे. सोने अगं किती बोलते तू त्याला. हा तुझ्या जिभेला काही हाड आहे का. अगं त्यांनी तुझा अभ्यास घेतला नसता ना तर 10वी तरी पास झाली असते का तू. वा म्हणजे नसता तर तशी माझी 10वीच झाली नसती. नसतीच झाली. अभ्यासात ध्यान आहे का तुझं. हा आता खोलीमध्ये ना मी याचा फोटो लावते. अगं द्वारा सुटला ना. काय करा वडे या पोरीला. पाहावंच लागेल जरा जास्तच करून राहिली. राहू दे. आई काय झालं रे मुन्या. मला आवाज दिला का. नाही मग काही नाही. तू बोलते तिला लागतं मला. किती जीव आहे रे मुन्ना तुझा तिच्यावर. हा पण तिची लायकी आहे का. थांब आता दादांना येऊ दे तुझ्या मग सांगते. तिची सोयच पाहते जरा. जास्त डोक्यावर बसली काठी. सासूबाई मीठ टाकलं का पोह्यात. टाकलं वाटतं. आजकाल काही ध्यानातच राहत नाही माझ्या. चव घेऊन पाय बरं. खाल्लं नाही टाकलं. टाकते मी. हे पाय टेन्शन आलं ना की असंच होतंय मला. काही सुधरतच नाही. हात पाय पण गळून जातात. आता कसलं टेन्शन आलंय तुम्हाला. त्या आप्पांनी लीला भाऊजींना बोलवून घेतले ना त्याच टेन्शन आलंय. म्हणजे मला नाही कळलं. समीर काही बोलला नाही तुला. कशाबद्दल. अगं पप्पीला ते PhDच्या शिकवणीला जायचंय ना ते बाप्या मनुष्य म्हणे बिन लग्नाचा. आप्पांना आलंय त्याचं टेन्शन म्हणून त्यांनी लीला भाऊजींना बोलवून घेतले. त्याच टेन्शन आलंय बघ. लीला भाऊजी काढतील काहीतरी तोडगा. तुम्ही नका काळजी करू. आता काळजी कसं करू नको. ह्या पोरीच्या PhD पायी आप्पांना काय काय करावं लागल. कशाला करते की PhD. अहो असं काय बोलताय सासूबाई. अहो आपल्या पूर्वाची PhD साठी निवड झाली ही काय साधी गोष्ट आहे बाई. मला नाही बाई कळत त्यातलं काही. आता आपण लीला भाऊजी ठरवतील ते बघू. प्रांजल शिरा करू का ग. नाही समीर पोहे खात नाही ना. आता केलेत ना खातील ते राहू द्या. ठीक आहे शिराच करते. अण्णा काय साखर फुट्याने घे प्रसाद. जेवलो मी आता अण्णा. अरे प्रसाद आहे. प्रसादात नाही म्हणायचं. हे घे खा. पेपर आला का आजचा. आला असं ना. अरे मुन्या तुझं ढंगून बघून सांगतो मी पेपर मध्ये काय बातम्या आल्यात आज. अण्णा उठ ते पेपरवर बसलाय तू. काय करते का सोनी. गेम खेळते काय. नाही ते तुम्ही कस का चक्कर मारल्यास काका. खोट नाही तुम्हाला. कोर्ट कुणाला चुकलंय. जायचंय ना. आता त्या अण्णांच्या गोळ्या संपल्या ना ते द्यायला आलतो. बाप म्हातारा झाला ना लई काळजी घ्यायला लागते बघ. कळलं तुला मोठी झाली की. कुठे अण्णा. काय आता चालले देवळातून हे वरती गच्चीवर आहे. लय गेम खेळू नको बरं. अभ्यास बी करत जा मधून मधून. करते मी काका अभ्यास. काय म्हणण्या काय चाललंय. काय नाही काका ठीक आहे. हे का अण्णा तुमच्या गोळ्या. काका मला सांगायचं ना मी आणलं असतं औषध. एवढं काय त्यात. आता बापाचं सगळं पोरग नाही बघणार तर कोण बघणार. आधीच अण्णा तुमच्याकडे राहतात ते काय कमी आहे का. काय काका
हे अण्णाचं पण घर आहे. काय अण्णा? ते आहे रे, पण तुला उद्या वाटायचं की काका राहतो तिकडे सरकारी क्वार्टर मध्ये आणि अण्णाला ठेवलं इकडं. का आता आम्हाला माहित नाही का अण्णाला तिकडे करमत नाही म्हणून? अण्णाला इथंच करमत जुन्या घरात. हा, त्याला नमस्कार करमतं इकडं, पण तुमच्या आणि आमची होती का नाही वडाताण? अरे बंडू, हा, अरे एक गाड्याचा काटा एकावर एक चढलाय, तेवढं बघ बरं जरा, पुढच्या टायमाला नीट करून घेऊन ये. आणतो. काका मी निघू का? मुन्ने ऐक ना, ते दादा बोलले का रे अक्का सोबत काय? ते कार्यक्रमाबद्दल? कोणता कार्यक्रम? अरे तुझे पंजे निकम गुरुजी त्यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम करायचा ना, ते दादा बोलणार होते अक्का बरोबर. बोलले असेल बहुतेक, मला माहित नाही भाऊ. नाही का माहित? अरे काही नाही, पार्टीवाले तर म्हणले त्यांना पण सहभागी व्हायचंय कार्यक्रमात. कसं आहे, एकदा का पार्टीवाल्यांनी कार्यक्रम हातात घेतला ना की कसा जंगी होतो तुला तर माहिती आहे. आणि आपल्याला खिशातून खर्च पण नाही ना करावा लागणार. बरोबर आहे. बरोबर आहे ना? हेच बोललो मी दादांना, टेन्शनचं कामच नाही ना, नाही का? तू पण बोल दादांशी. बोलतो ना. बोलतो. तुम्ही चहा घेता काका? मी आईला चहा टाकायला सांगतो. बसा तुम्ही, आलोच. अण्णा, ओ अण्णा, अहो तुमच्या वडिलांच्या जन्मशताब्दीबद्दल बोलत होतो आम्ही. अहो तुम्ही पण बोला ना काहीतरी. तुम्ही असं हूं करता ना, म्हणून आम्हाला बोलायला लागतंय सगळं. अहो तुमचे वडील होते ते एवढे मोठे स्वातंत्र्य सैनिक, हा, त्यांचा कार्यक्रम जंगी व्हायला नको का? तुमची सून एवढी कार्य करती, तिचं नाव मोठं व्हायला नको का? नुसते हूं करतेत, करत काहीच नाही. काय चाललंय? पीएचडी नुसते पिंगट लाड चाललेत, नाही तर काय? पप्पीची 10वी, पप्पीची 12वी, MA BA, केवढं ते आहे. किती शिकती आता, पुस्तक खाते की काय? नाहीतर काय, आम्ही काय शिकलो नाही का? चांगली D.Pharm झाली मी. काय चालले? केवढं ते कौतुक. हा, मी तर म्हणते पप्पीच्या लग्नाचाच विचार करायला सांगा आता त्यांना. तिच्या वयाच्या पोरींची लग्न होऊन 2-2 लेकरांची माय झाली आता. अशानं बिन लग्नाचीच राहील पप्पी. मग बोंबलात बसा. हळू बोल, खाली ऐकतील ना. ऐकू दे की, मी काय घाबरते का कोणाला? हा, काय चुकीचं बोलले हो मी? हा, पिंगट लाड नाही तर काय चालू आहे? पप्पीच्या PhDचा विषय काढल्यावर लगेच त्या दाढीवाल्याला फोन करून बोलवून घेतलंय मीटिंगला. आम्ही इतक्या महत्वाच्या गोष्टी बोलतो, त्याच्याबद्दल कधी घेतात का लगेच मीटिंग? दिला आला काय? मी तुम्हाला किती वेळ सांगितलंय हो, हा, घराच्या वाटण्यांबद्दल जरा बोला कधीतरी. सगळ्यांना बोलवून मीटिंग घ्या. माझं कोण ऐकते? अगं आता ते खाली जाऊन वाटण्या बिटण्याचा विषय काढू नको का? मग कधी काढू? त्या लीला भाऊजींनी सगळं घर साफ केल्यावर काढू? चुलत म्हणून पोटच्या पोरापेक्षा जास्त मान मिळतो त्यांना, आणि पोटच्या पोराला भिकाऱ्यासारखं. काय अर्थ आहे याला? काय अर्थ आहे सांगा ना तुम्ही, काय अर्थ आहे? अगं पण आज नको ना काढू हे विषय. हा, उगा आगीत तेल टाकल्यासारखं होईल. पाया पडतो मी तुझ्या. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना तर ठीक आहे. नाही काढत मी विषय, नाही काढत. पप्पीच्या PhDच्या विषयात जर तुम्ही मध्ये मध्ये केलत ना तर बघाच तुम्ही. त्या लीलावर विश्वास आहे ना त्यांचा, मग त्यांना म्हणू, त्यांनाच विचारून सगळं ठरव. जर तुम्ही मध्ये मध्ये केलत ना. नाही बोलत, बस नाही बोलत. पण चल ग, खाली सगळे जमलेत, चल बरं. अगं चल ग बाई, चल. तर आपल्या पप्पीला करायची PhD, आणि त्या PhD साठी लागतो गाईड. गाईड म्हणजे
PhD वाला मास्तर. आणि पप्पीला जो मास्तर मिळालाय तो आहे बिन लग्नाचा बाप्या. म्हणजे गावाला आयताच विषय मिळाल ना चगळायला. म्हणजे PhD राहायची बाजूला आणि दुसरेच व्हायचे गोळ. तवा हे जमल असं काही वाटत नाही. आपा असं काय बोलताय? तुमचा भरोसा नाही का आपल्या पप्पीवर? हा, आपली पप्पी काय त्याची पोरगी आहे काय? तुला कोणी सांगितलं रे बोलायला मध्ये मध्ये? हा, मिनलीला बोलतोय ना. पप्पीवर लय भरोसा आहे माझा, पण जगावर नाही ना. तो मास्तर काळा का गोरा आपल्याला माहित नाही, त्याच्यावर कोण भरोसा ठेवल? उग मध्ये 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 बोलायचं मूर्ख. तसं नाही आप्पा, पण पप्पीच्या काळजी पोटीच म्हणतात ना लक्ष्मी भाऊजी. मला काळजी नाही. काळजी नाही का मला? अरे म्हणून तर लीलाला इथं बोलून घेतलं. हा, याच्यासारखं हाताची घडी घालून नाही बसलो. तर आता मी लीला बोलताना जर मध्ये मध्ये कोणी बोललं तर याद राखा, कळलं? हा, लीला मुद्दा लक्षात आला ना तुझ्या? कसं आहे, पोरीच्या PhDच्या विरोधात नाही रे मी, पण ह्या बिन लग्नाच्या मास्तरचं काय करायचं त्याच्यावर तोडगा पाहिजे. आणि त्याच्यासाठी मला तुझा सल्ला पाहिजे. आता मी काय बोलू? अहो तुम्ही माझ्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे पाहिले, मी काय सांगू बर? नाही पण तुम्ही म्हणत असताल ना तर मला काय वाटतं ते सांगतो. तोडगा निघणं अवघड नाही, पण सगळ्यांनी मिळून ठरवलं ना तर तोडगा आपोआप निघतो. आप्पा तुमचं म्हणणं आहे पप्पीला रोज त्या मास्तरच्या घरी जावं लागेल. आम्हाला जाऊ द्या ना बिनधास्त. अरे वा, असं कसं? अहो तुम्ही ऐकून तर घ्या वहिनी. पप्पीला रोज त्या मास्तरकडे जाऊ द्यायचं, फक्त एकटी नाही. हा, घरचं कोणतरी सोबत गेलं पाहिजे. फक्त सोडवायला नाही, हा फुल टाइम तिथं बसून राहायचं शिकवणी होस तर. आता घरचा माणूस सोबत असल्यावर कोण कशाला काय बोलणार? कोणीतरी सोबत यायला सर नाही म्हणले तर? मग आपण नाही म्हणतील का बस. वा 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 वा, काय सल्ला दिला रे लीला. एवढा कसा रे हुशार तू? हा? शिका, तुला भावाकडून काही शिका, नाही तर बसल्यात हाताची घडी घालून. लीला, पण प्रॉब्लेम एक आहे, आता पप्पी सोबत रोज शिकवणीला जाणार कोण? म्हणजे तिच्या बरोबर तुझ्यासारखा जबाबदार माणूस पाहिजे रे. नाही मी गेलो असतो, पण तुम्हाला तर माहिती आहे आता मला रोज शेतात जावं लागतं. आजकाल गडी माणसावर भरोसा ठेवून चालत नाही ना. मग कसं करा आता समीर? मला जायला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण आप्पा दुकानाचं कसं करतो? हा तेच ना. मग तुझं बी नाही जमत. मग बाया माणसाला बी पाठवणं बरोबर नाही ना. मीच जातो मग. आप्पा तुम्ही कुठे जातो पप्पीच्या अभ्यासाला? तुमचे गुडघे दुखतात ना. आप्पा मी जाईन ना, बिनदिक्कत जाईन. हा तू? हा हा, तुम्ही माझ्यावर भरोसा ठेवा आप्पा. नक्की गोळ नाही ना घालणार? नाही कुठं. आप्पा तुम्ही काळजी करू नका, मी काय गोळ घालणार नाही. शेवटी पप्पीच्या शिक्षणाचा प्रश्न आहे ना. मला वाटतं आप्पा लक्ष्मी करेक्ट आहे. वा, तर मग ठरलं. हा, मग आता पप्पी रोज त्या मास्तरकडे जाणार आणि तिच्यासोबत लक्ष्मी पण रोज शिकवणीला जाणार. सुटलं कोड. मला कायम तुझा आधार वाटत आलाय रे.
आप्पा असं काय बोलून राहिले? तुला नाही रे बस काय लीलाला बोललो मी. लीला काय योग्य सल्ला दिला तरी हा तू जर नसता तर कसं झालं असतं रे माझं. आप्पा असं म्हणून लाजू नका. अहो घरच्या गोष्टीत आपण नाही लक्ष घालणार तर मग कोण लक्ष घालणार. आप्पा ह्यो प्रश्न तर सुटला पण खरा प्रश्न वेगळाच आहे. ह्यो कसा सुटल हे ध्यानात घेतलं पाहिजे. कोणता कोणता? पप्पे मला सांग ते तुझं PhD का काय पूर्ण व्हायला किती वर्ष लागतील? 5. 5. आणि आता तू किती वर्षाची आहे? 25. 25 आणि 5 30. म्हणजे जेव्हा तुझी PhD हातात पडेल तेव्हा तू 30ची असणार बरोबर. म्हणजे आप्पा 30 नंतर पप्पीसाठी कुठून पोरगा आणायचं? यात एवढी शिकलेली म्हणजे विषय संपला. PhD वाला भेटला तर ठीक नाहीतर अवघड होऊन जायचं सगळं. पप्पे PhD 5 वर्ष लागते. मग कसं करायचं? कॅन्सल करायची का PhD?